नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. आज आपण पाहणार आहोत श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचे महत्त्व. मध्य प्रदेशातील क्षिप्रा नदीकाठी वसलेलं ज्योतिर्लिंग म्हणजेच महाकालेश्वर. तिथल्या प्रसिद्ध असलेल्या कथा अशा की दूषण नावाच्या दैत्याने देवांना व शिवभक्तांना खूपच त्रास दिला. त्याच्या जाचातून सुटण्यासाठी लोकांनी महादेवाची आराधना केली व त्यामुळे भगवान शंकरांनी महाकालाचे रूप धारण करून दूषण दैत्याचा वध केला. दुसरी कथा अशी की राजा चंद्रसेन पूजा करीत असताना तिथे एक गवळ्याचे पोर आले. ती पूजा पाहून तो शिवभक्त झाला. तो रोज घरी भगवान शंकरांची पूजा एका दगडाच्या रूपात करीत असे व तल्लीन होऊन जात असे. एकदा त्याच्या आईने रागाने तो दगड फेकून दिला. तो मुलगा तिथेच बेशुद्ध झाला. भगवान शंकर प्रसन्न झाले व त्याला शुद्धीत आणले. भगवान शंकर ज्या ठिकाणी प्रसन्न झाले ते म्हणजेच आजचे महाकालेश्वर. पूर्वी देवांचा शिल्पी विश्वकर्मा याने या मंदिराची उभारणी केली. मुसलमानी आमदानीत या मंदिरावर हल्ला करून सर्व संपत्ती लुटली व महाकालाची लिंगमूर्ती शेजारच्या कोटी तीर्थात लोटून दिली. त्यानंतर श्रीमंत रानोजी शिंदे यांनी पुन्हा भव्य मंदिर बांधले आणि कोटी तीर्थातली लिंगमूर्ती परत आणून त्याची प्राणप्रतिष्ठा केली. याचे महत्त्व असे की रामायण काळी सुग्रीवाने या नगराला भेट दिली होती. कृष्ण, बलराम आणि सुदामा यांनी या नगरीत शिक्षण घेतले आहे. तुम्हीही जाऊन आला आहात का उज्जैन महाकालच्या दर्शनाला? मला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. मी तुमच्या कमेंट्सची वाट बघेन. तोपर्यंत हर हर महादेव.